इंडिया वर्सेस बांगलादेश कालचा पहिला टेस्ट मॅचचा पहिला दिवस जबरदस्त होता. बांगलादेशनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॉलिंग सुरू होताच आपले बॅट्समन रोहित शर्मा आणि जयस्वाल यांनी चांगली सुरुवात केली. बॉल स्विंग होत होते, बीट होत होते, पण त्यांनी थोडीशी बॅटिंग करायला सुरुवात केलेली तेव्हाच रोहित शर्माचा विकेट गेला आणि तिथून आपल्या विकेटचा जे डाऊनफॉल आहे तो सुरू झाला. यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत या दोघांनी मिळून आपल्या भारताचा डाव थोडासा सावरला. पंतनी 39 आणि यशस्वी जयस्वालनी 56 रन केले होते. पण पंतचा विकेट गेल्यानंतर यशस्वी जयस्वालचाही लागोपाठ विकेट गेला आणि 144 वर 6 विकेट आपली जी भारताचा डाव होता तो आला. मला असं वाटत होतं की भारताचा डाव आता काय 200 रनांवरती समाप्त होते, पण रविचंद्र अश्विन आणि जडेजा यांनी दोघांनी मिळून डावाला सावरलं आणि बांगलादेशला अक्षरशः धुवून काढलं. अश्विनची सेंचुरी ही एकदम बघण्यासारखी होती. त्याची बॅटिंग पण छान होती, शॉट्स पण त्यांनी कडक एकदम जबरदस्त शॉट मारले. शॉट सिलेक्शन पण त्याचं एकदम मस्त होतं. त्याची साथ जडेजानी पण मस्त दिली. रविचंद्रन अश्विननी त्याचं शतक पूर्ण केलं आणि ते बघताना खूप बरं वाटत होतं, कारण अशा प्लेअरला बॅटिंग करताना सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल. जडेजाची पण बॅटिंग आपल्या भारताने एन्जॉय केली असेल, आपल्या प्रेक्षकांनी एन्जॉय केले असेल. दोघांनी मिळून बांगलादेशचा पूर्ण डाव फसवून टाकला आणि आपल्या भारताचा जो स्कोर आहे 339 6 विकेट असा नेला. तर मला असं वाटतं आजचा जो डाव आहे तो काय होईल, मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही नमूद करा की आपल्या भारताचा आजचा डाव काय होईल. आता 9:30 वाजता भारताचा जो इनिंग आहे ती सुरू होणार आहे, टेस्ट मॅच सुरू होणार आहे. तर मी एकदम एक्सायटेड आहे. तर पुढच्या इनिंगसाठी पुन्हा भेटूया. तुमची रजा घेतो. ओव्हर अँड आउट.